गोंदिया शहराला लागून असलेल्या चिस्टोला गावातील शेतकरी राणू गौतम यांनी आपल्या 3 एकर शेतात मका पिकाची लागवड केली. पीक देखील हाती यायला सुरुवात झाली. मात्र गौतम यांची शेती जंगलाशेजारी असल्याने अस्वलीने गौतम यांच्या शेतात येत मका पिकाची नासधूस केल्याने हाती आलेले उत्पादन देखील वाया गेल्याने गौतम यांनी वन विभागाकडे याची तक्रार करीत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे यांनी राणू गौतम यांच्या शेतात जात नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करीत वन अधिकाऱ्यांना आणि महसूल विभागाला सूचना देत शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री नसल्याने वन विभागाला जंगलाशेजारी असलेल्या शेतीचे रक्षण करण्यासाठी कुंपण तयार करण्याकरिता हवा त्या प्रमाणात निधी मिळत नाही. त्यामुळे जंगलाशेजारी असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी नुकसान करतात. तर ही परिस्थिती फक्त चिस्टोला गावातीलच नाही तर जंगलाशेजारी असलेल्या पांगडी, चुटिया या गावात देखील जंगली वन्य प्राणी येत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने वन विभागाने वन्य प्राण्यांपासून शेतीचे रक्षण करावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे यांनी वन विभागाकडे केली आहे. तर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करीत नुकसान झालेल्या शेतीचा योग्य मोबदला देऊ अशी ग्वाही दिली आहे. तर वन विभागाने वेळीच दखल घेत जंगल भागाला लागून असलेल्या शेतीकरिता उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्य संजय टेंबरे आणि शेतकऱ्यांनी वन विभागाला दिलाय. गाव माझा न्यूज करिता राधाकिसन चुटे, गोंदिया.